त्यांचे जे काही दाखले असतील ते 1000 रुपये मला वाटतं फी आहे. नगर परिषदेने तेवढं उत्पन्न चालू नसतं आहे. आज 500 हॉटेलचे लायसन दिले 1000 रुपये झाले किती त्याची तुम्ही दखल घ्या. महत्वाचा प्रश्न साहेब आता मी तुमच्याकडे येतो. आताच म्हणजे एका मित्रांनी माझ्या मित्रांनी एक विषय काढला होता रात्रीचा. आपले पत्रकार आमचे गाड्या साहेब नेहरू चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसलेले 4 दिवसाचा सीसीटीव्ही रात्रीचा 10:30 वाजता बघा. बिगर नंबरची भगवी कलरची गाडी गावातून मोठे साऊंड लावून ठेवत होते. काही लोक सिगरेट सपना में मिलती है अशी गाडी घेऊन चाललेली होती. 2 व्हीलर गाडी त्याची दक्षता घ्या. म्हणजे रात्रीच्या राऊंडची गाडी आता आपल्या राजनगर शहरामध्ये रविवारचा जो बाजार भरला जातो तो पारंपरिक बऱ्याच वर्षीचा आहे. परंतु जो बाजाराचं जर का व्यवस्थित नियोजन झालं तर ट्रॅफिक आटोक्यात येईल, पब्लिकची गर्दी आटोक्यात येईल. आता त्या बाजाराची हात कुठपर्यंत जाते बघा. आमच्या महात्मा गांधी विद्यालयापर्यंत जाते, इकडे आर्य चौकापर्यंत जाते, इकडे अहिल्यादेवी चौकापर्यंत जाते, रोटरी तहसील कचेरीमध्ये तो भरला जातो. परंतु त्याचं क्षेत्र जर का ठरवून दिलं गेलं तर बऱ्याच ठिकाणी जागा ब्लँक राहतात, बाहेरगावचे व्यापारी येतात. व्यवसाय सगळ्यांचा व्हायला पाहिजे, परंतु त्याचं नियोजन व्हायला पाहिजे. दुसरी गोष्ट साहेब, अनेक स्त्रियांची मंगळसूत्र त्या बाजारात चोरीला आजही जातात. एक पोळी त्याच्यासाठी कार्यरत आहे. रोडच्या कॅमेऱ्याची घ्यावं लागणारी परिस्थिती. दुसरी गोष्ट, मोबाईल प्रत्येक बाजारात 3 ते 4 मोबाईल दर रविवारी चोरीला जातात. ती शुक्रवारच्या बाजाराची परिस्थिती आहे, तीच इथली परिस्थिती आहे. इथं भारत माता व्यासपीठ म्हणून एक सांस्कृतिक मंच कार्यरत आहे. या भारत माता व्यासपीठाच्या माध्यमातून बॅरिकेड्स घेण्यात आलेले आहेत. भारत माता व्यासपीठाचे कार्यकर्ते तुम्हाला याकडे मदत करतील, काही लोकांची तुम्हाला मदत लागेल, आमचे व्यापारी तुम्हाला मदत करतील. आम्ही त्या माध्यमातून भारत माता व्यासपीठाच्या माध्यमातून इथे महिलांसाठी स्वच्छतागृह बांधलेले आहेत. बाजारात सोय नव्हती, ती सोय आपण उपलब्ध करून दिलेली आहे, पाण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. परंतु नगर परिषदेच्या माध्यमातून आणि पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून जी सिक्युरिटी आहे ती सिक्युरिटी लवकरात लवकर घेतली जावी अशी आमची विनंती राहील. आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्या शाळेचे उपाध्यक्ष आहेत, आमचे ज्येष्ठ संचालक आहेत, आमचे इथं सन्माननीय संचालक आहेत. त्यांनी तुम्हाला सूचना केली की बाबा आमच्या शाळेमध्ये 6000 विद्यार्थी आहेत. तिथं हुतात्मा राजगुरू विद्यालय शाळा आहे, आमची महात्मा गांधी विद्यालय आहे, जिल्हा परिषदेची शाळा आहे. या तिन्ही शाळांच्या माध्यमातून मुलांचं 8,500 ते 10,000 मुलांचं येणं जाणं होतंय. परंतु त्याच्यासाठी आम्हाला ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये किंवा बाहेर काही अन्य काही वाद कटकटी होतात त्या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनच्या सुरक्षेची आम्हाला गरज आहे. आमच्या सन्मानित सदस्यांनी सांगितलं की आम्ही आतापर्यंत तुम्हाला 100 पत्र व्यवहार केलेले आहेत, परंतु आमच्या पत्राची दखल घ्या. तुम्हाला मीटिंग पाहिजे ना, आमचे शाळेचे उपाध्यक्ष आहेत. राजगुरुनगर सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आम्हा सर्वांचे मित्र आधारस्तंभ श्री सागरशेठ पाटोळे यांचे तसेच उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आमच्या भगिनी अश्विनीताई पाचरणे यांचे सुद्धा हार्दिक अभिनंदन. शुभेच्छुक श्री विपुलदादा पाटोळे आणि मित्रपरिवार. खूप ट्रॅफिक जाम होतं तिथं. मध्ये जी व्यवस्था होती मागे 1-2 वर्षापूर्वी परत बंद पडली. कोणीच व्यक्ती नसते तिथं. ना नगर परिषदेचं लोक कोणी नसतं, डिपार्टमेंटचं पण कोणीच नसतं तिथं. शाळा सुटताना आणि भरताना पण. आज या ठिकाणी माननीय जे आपल्याकडं रुजू झाले त्यांच्या माध्यमातून, व्यापारी महासंघाच्या माध्यमातून, आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण संवाद आपल्या कार्यालयामध्ये होता. याबद्दल मी संयोजनाचे आभार मानतो. आम्ही आजचे संयोजन नाही आहेत कारण की काल आम्ही मला साहेबांचा फोन आला की आपल्याला व्यापारी महासंघाची मीटिंग घ्यायची आहे. ॲक्च्युअल मी ज्यावेळेस साहेबांना मीटिंग करण्यासाठी गेलो होतो त्यावेळेस सरांना बोललो की आपण एक मीटिंग या 2-3 विषयावर घेऊ. त्याच्यापैकी हा एक विषय होता बार्गिंगचा. तर साहेबांचा कॉल आला आणि मी त्यांना बोललो की साहेब खूप चांगला विषय आहे, आपण निश्चित या विषयावर बसणार होतो आणि तो वेळ आणि ठिकाण तुम्ही ठरवलं त्याबद्दल आपला आभारी आहे आणि त्या आजच्या मीटिंगमध्ये होत आहे. एक 2-3 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या मला तुमच्यासमोर क्लिअर करायच्या आहेत. माझं बोलणं थोडंसं स्ट्रेट फॉरवर्ड असतं, मी ते ठेवतो. कदाचित काही लोकांना त्याचा अनुभव आलेला असेल आणि जे बोलतो तेच करतो त्याच्या पलीकडे जातो तर थोडंसं कदाचित तिकट लागू शकतं काही लोकांसाठी. परंतु ते जरी तिकट असतं किंवा पडू असतं तरी ते आपल्या गावासाठी असणार आहे एवढं लक्षात ठेवावं सगळ्यांनी. त्याचा राग नाही एवढं
किंवा मग त्याच्यामध्ये जर तुम्हाला वाटतं की यांनी सुधारणा करावी तर ते तुम्ही माझ्या बोलण्याच्या शेवटी सांगितलं तर आम्ही त्याच्यामध्ये मदत देण्याचा प्रयत्न करू. तर याच्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून जे काही महत्त्वाचे मुद्दे आले त्याच्यामध्ये 4-5 महत्त्वाच्या मुद्द्यावर मी बोलणार आहे. पहिला मुद्दा पार्किंगचा तुम्ही सांगितलेला आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे पार्किंगची, आपल्या गावचा डेव्हलपमेंट प्लॅन असतो. त्या डेव्हलपमेंट प्लॅनच्या अनुषंगाने गावाची रचना आणि त्याचा विकास कसा व्हायचा आहे भविष्यामध्ये पुढच्या 20 वर्षाचा विचार करून एक डीपी बनवला जातो आणि त्याच्या अनुषंगाने पुढची कामं केली जातात. आपल्या थोडंसं दुर्दैवाने म्हणा 2022 साली आपला डेव्हलपमेंट प्लॅन मंजूर झाला आणि प्लॅन मंजूर झाल्यानंतर त्याच्यावर काही विषयावर हरकती आल्या. त्या सगळ्या ठिकाणी होतात, परंतु इथं थोडंसं झालं आणि त्याच्यामध्ये 3 वर्ष आपली शहराची परत निघून गेली. कारण की डीपीवर ऑब्जेक्शन्स आल्यामुळं तो डीपी थांबला आणि आपल्याला ईपीसाठी जावं लागलं. तो ईपी मागच्या महिन्यात मंजूर झाला. मागच्या महिन्यात मंजूर झाल्यानंतर आता त्याच्यामध्ये फायनल आपल्याला कळलं की नेमकं कुठं काय होणार आहे. त्याच्या अनुषंगाने आपल्याला इथून पुढं त्या प्रोव्हिजनसाठी जागा मिळणार आहे. उदाहरणार्थ समजा आपल्या गावात अग्निशमन केंद्र असेल, ती आताशी आपल्याला जागा मंजूर झाली आहे. ईपी मंजूर झाल्यानंतर पहिली गोष्ट मी केली की ज्या काही शासकीय जागेवरचं रिझर्वेशन्स आहेत, उदाहरणार्थ पार्किंगचं रिझर्वेशन असेल, अग्निशमन केंद्राचं रिझर्वेशन असेल, नगरपालिकेसाठी हे जे आपलं पलीकडे आहे. खेड तालुक्यातील गेल्या 4 पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी, विश्वासीच परंपरा, सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स. प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर, बाजारपेठ वेशी शेजारी, राजगुरुनगर. 9850919999. झाले परंतु थोडंसं सध्या टेंडरिंग प्रोसेस सध्या अडचणीमध्ये आहे तिथल्या, तर त्याच्यावर पण मार्ग काढण्याचा प्रयत्न चालू आहे. जर टेंडरिंग प्रोसेस व्यवस्थित झाली, काल डीसी साहेब आहेत आपले जुन्नरचे, त्यांना जाऊन भेटून आलो. त्यांनी या आपल्या गोष्टीला मान्यता दिलेली आहे की तुमचं काम करून घ्या, आम्ही आमच्या स्तरावरच्या ज्या काही परमिशन्स आहेत लवकरात लवकर देतो. जर एक लाईन रिप्लेस झाली तर राजगुरुनगर शहराचा पाणी प्रश्न मिळेल आणि याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं योगदान असेल हे पण तेवढं महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे माझं तेवढं टेंडर सक्सेसफुल झालं पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा भोकर झोनचा आला. तर मला एक निवेदन मागच्या महिन्यामध्ये आलं होतं. या निवेदनावर काय कारवाई केली याचा प्रश्न मला 2-3 वेळा विचारला गेला. तर एक ॲक्च्युअल टेक्निकल गोष्ट थोडंसं याच्यामध्ये बोलणं गरजेचं आहे की हॉकर्स या शब्दाच्या व्याख्येखाली काही लोक त्या शब्दाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला जातोय. तर आपल्याला त्या मार्गाने जायचं नाहीये, आपल्याला कोणालाही त्रास द्यायचा नाहीये, पण मग त्या लोकांचा काही स्पेसिफिक लोकांचा त्रास शहराला पण होऊ द्यायचा नाहीये. तर याच्यावर आमच्या लोकांनी मागच्या आठवड्यामध्ये काही कारवाई केली होती. ते लोक माझ्याकडे पण आले होते. मी त्यांना सांगितले आश्वासन दिले की बाबा ठीक आहे तुमची सोय करू, परंतु तुमच्या या थोड्या लोकांमुळे पूर्ण गावाला आम्ही त्रास देऊ देणार तुम्हाला. हॉकर्सचा अर्थ असा होतो जो ढकल गाडीवर त्याचा माल घेऊन विकतो तो हॉकर्स. हे खूप महत्वाची गोष्ट आहे. नाहीतर मग काय सांगतात की बाबा आमचं असं आहे, मग आम्ही हॉकर दोन आहोत किंवा मग आम्ही हे आहोत ते आहोत आणि त्या याच्याखाली ते पूर्ण गाव विटी धरलं जातं. आपण त्यांच्या परिस्थितीबद्दल सहानुभूतीने या शब्दाचा भाग नाहीये, परंतु त्या गोष्टीसाठी पूर्ण गावाचं जे काही दळणवळण आहे त्या दळणवळणाला धोका होईल अशा पद्धतीचं काम आपण नाही करू शकत. तर त्या लोकांच्यासाठी सुद्धा सोय करण्याचा प्रयत्न निश्चित करूया. जे काही आपलं वाटर होते जे काही बाजारपेठ आहे जुनी इकडची, तर तिथून जो काही पूल जातो ना त्या पुलाच्या ठिकाणी आपण रस्त्याचं काम प्रपोज केलेलं आहे. ते रस्त्याचं काम आणि जे काही त्या ठिकाणी मोकळी जागा आपल्याला मिळेल त्या ठिकाणी त्या लोकांचं पुनर्वसन करू. परंतु वाडा रोडवर जे काही बिल्डिंग ब्लॉक बसवले त्या ठिकाणी काही लोकांच्या गाड्या लावून जे काही उद्योग चालू आहेत तर त्याला आपण समर्थन करणार नाही. तर त्या गोष्टीला आपल्याला विरोध करावा लागेल. तुमचा सगळ्यांचा आहे हे मला माहीत आहे आणि आपण त्याच मार्गाने जाणार आहोत. सोबतच पण पुनर्वसन करण्याचा 100% प्रयत्न नगर परिषद करेल, परंतु त्या ठिकाणी आपण त्यांना अलाउड करणार नाही आहोत. राजगुरुनगर वासियांचे स्वप्न तुमचं आणि ते साकारणार आम्ही. आता आपल्या राजगुरुनगर शहरात सर्व सोयींयुक्त राजगुरुनगरच्या वाडा रोडला बँक, शाळा, कॉलेज आणि सर्व सरकारी कार्यालयांच्या अगदी हाकेच्या अंतरांवर 1 आणि 2 BHK फ्लॅट्स उपलब्ध, तेही तुम्हाला हव्या असणाऱ्या किमतीत. आमचा पत्ता शिवरत्न रेसिडेन्सी, समतानगर, वाडा रोड, राजगुरुनगर. संपर्क 9850102155. एकदा या तर खरं तुमचं स्वप्नातलं घर